नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि मी आपलं स्वागत करतोय जयपूर जंक्शनमधून. जयपूर जंक्शन पाहताय. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आपल्या पुन्हा एकदा एका नवीन प्रवासाला सुरुवात होते. तर जयपूरमध्ये आम्ही 2 दिवस थांबलो. एक नंबर टाईम गेला, खूप मजा आली. त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी आपल्यासाठी केला आहे, तो या व्हिडिओच्या आधीच येईल आपल्याला. आपण तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ आपण बघितलेला असेल. तर आजचा जो आपला प्रवास होणार आहे ना, तो आज आपण प्रवास करणार आहोत जयपूर ते आग्रा फोर्ट आणि अजमेर आग्रा फोर्ट. जी सुपरफास्ट ट्रेन आहे त्या ट्रेनने आज आपण प्रवास करणार आहोत. तर मजा खूप येणार आहे. 6 ते 7 जंक्शन रेल्वे स्टेशन लागणार आहेत आपल्याला. आणि आपण 600 जवळजवळ 276 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे. आणि ट्रेन जवळजवळ 375 किलोमीटरचा प्रवास करणार आहे अजमेर ते आग्रा फोर्ट. आणि आपला प्रवास असणार आहे 276 किलोमीटर. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. आपला तिरंगा बघा कसा फडकतो इकडं, एक नंबर फिलिंग. तर चला, आता 20 ते 25 मिनटं राहिलेत आपल्या ट्रेनला यायला. प्लॅटफॉर्म नंबर 1वर येणार आहे. आणि आज आपण प्रवास करतोय AC चेअर कारने. ट्रेनमध्ये 3 कोचेस आहेत, 3 प्रकारचे. एक म्हणजे आपला नॉर्मल नॉन AC चेअर कार, एक चेअर कार आणि एक थर्ड AC. तर आपल्याला सर्व डिटेल पुढे आपल्याला प्रवासादरम्यान समजणारच आहेत. तर चला जाऊयात आतमध्ये. आता समोर आपण पाहताय अजमेर दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1वरच लागली आहे. आणि ही गाडीसुद्धा अजमेरवरूनच निघते. याच्या पाठीमागे आपली सुपरफास्ट एक्सप्रेस येणार आहे. ही गेल्या 10 मिनिटातच आपली गाडी येणार आहे. 8:07 झालेत. आपली ट्रेन आली आहे. आपण पाहताय C1 आपला कोच आहे. आणि आता पॅसेंजर सगळे आतमध्ये चढतात आहे. 8चा टायमिंग होता, 7 मिनटं गाडी लेट आहे, म्हणजे तेवढं तर चालतंच. तर चला आतमध्ये जाऊयात. पहिला तर सीट बघूयात. आणि आता आतमध्ये आलो आपण. पाहताय आता गाडी इथपर्यंत तर एमटीच होती असं दिसतंय. इथूनच अर्धे पॅसेंजर्स चढले. आता ट्रेन आपली जयपूर जंक्शनवरून निघाली आहे. आता सीट पण कम्फर्टेबल भेटलेली आहे आपली फायनली, आहे ना पारस? मिल गया ना सब. तर त्याच्यानंतर जे नेक्स्ट स्टेशन असणार ना, मी आपल्याला सांगतो. आपलं टोटल मी जसं आपल्याला सांगितलं 6 ते 7 स्टेशन असणार आहेत. आणि 275 ते 276 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. आपल्याला जायचं आहे आग्रा. मेन आपला हा फोकस असणार आहे आग्रा. आपल्याला बघायचं आहे आग्राचं ताजमहल. आणि आपली कनेक्टिंग ट्रेन आग्रावरूनच असणार आहे. आता आपण जाणार आहोत आग्रा फोर्टला. आणि आग्रा फोर्ट नंतर आग्रा कॅन्टपासून आपली ट्रेन असणार आहे. तर तिथून 3-4 किलोमीटरच असणार आहे, जास्त काय नाही. तिथं जाऊन आता आपण फिरणार वगैरे. आणि संध्याकाळी 6:30ची आपली ट्रेन आहे. 6 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आतापर्यंत आपला. आणि आपण पाहतोय आपण गांधीनगर जयपूर म्हणून रेल्वे स्टेशन आहे 6 किलोमीटर नंतर. तर इथेच आता सध्या आपली गाडी 3 मिनटाचा हॉल्ट आहे. आपलं हे C1 सीट, C1 कंपार्टमेंट. आणि इकडं C2 आहे या साईडला. तर 3च मिनटाचा हॉल्ट आहे. जसं मी आपल्याला सांगितलं ना, हा रूट पूर्णपणे नवीन असणार आहे. आणि या रूटविषयी आपल्याला काही जास्त माहिती नाही. तर आता एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी आपल्यासाठी दाखवणार आहे मंडळी. तर कसा वाटतोय व्हिडिओ जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि वातावरण एक नंबर आहे. आणि सकाळची जी थंडी आहे ना, एक नंबर. वारा चालतो असा नॉर्मल. आणि एक नंबर फ्रेश. सकाळी उठून तू चहा वगैरे घेतला ना, एक नंबर वाटतंय. आणि आमचं जो कोच आहे ना, आता आग्र्याला चालली म्हणलं की फॉरेनर्स वगैरे तर भरपूर येतात व्हिजिट करण्यासाठी. अर्धे म्हणजे 20 ते 30 फॉरेनर्स आहेत आमच्या कोचमध्ये सध्या.
ट्रेन आपली आता जयपूर जे स्टेशन होतं स्टेशनपासून निघाली आणि आत्ता कुठलं तरी स्टेशन चाललं आहे बघा इथं खातीपुरा म्हणून खातीपुरा आपण एकदम स्लो स्किप करतोय. आणि आता आपण जसं बघितलं आता केटरिंगमध्ये आपण ऑप्शन्स भरपूर होते, ब्रेड आमलेट आणि पोहे वगैरे होते. तर आमच्या ग्रुपमध्ये काही जणांनी पोहे घेतलेत, काही जणांनी आमलेट घेतले. तर आपल्याला सगळ्यांना आपण विचारूयात. राकेश कसे आहेत पोहे? पोहे छान आहे पण कॉफी सोसो आहे. कॉफी वर्थ नाही आहे, पोहे वर्थ. पोहे चांगले आहेत म्हणजे 40 रुपये आहे पोहेची किंमत. उमेश ऑमलेट घेतलं कसं आहे? ऑमलेट छान आहे, खरंच छान आहे. नाही फ्रेश आहे ना? फ्रेश आहे, व्यवस्थित आहे, छान आहे. तर आपण पोहे बघितलं, पोहेचा पण रिव्ह्यू आपला चांगला आहे. आता मी स्वतः सुद्धा रिव्ह्यू करणार आहे पोहेचा. आता इथे एक डिफरंट आपल्याला ऑप्शन दिसतोय, ब्रेड कटलेट. कसा आहे? छान आहे ना? एकदम भारी टेस्ट. तर चला आता आपण पण टेस्ट करू आणि सांगतो तुम्हाला कसे झालेत पोहे आपल्याकडून सुद्धा. तर गांधीनगर जयपूर स्टेशनपासून निघाल्यानंतर दौसा आहे ना, हे 56 किलोमीटरचं अंतर आहे. आणि पोहे आता रिव्ह्यू करूयात आपण. पोहे बघताय तर पोहे जर बघितलं ना, याच्यामध्ये यांनी ना हा चाट मसाला, बारीक शेव, त्याच्यानंतर थोडंसं हे टोमॅटो वगैरे म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टाईप टाकले. तर बघूयात टेस्ट करून कसे आहेत. पोह्यांना खरंच क्वालिटी आहे, एक नंबर फ्रेश बनवलेत. आणि जे मी आपल्याला सांगितलं ना इन्ग्रेडियंट्स सगळे एकदम व्यवस्थित. ह्याच्यामध्ये थोडे धने वगैरे टाकले, त्यामुळे धण्याचं ना थोडीशी टेस्ट येते, मस्त आहेत. सकाळ असा नाश्ता भेटला तर 6 तासाचा आपला प्रवास आहे. आणि ना LHB ट्रेन आहे आपली. LHB ट्रेनचा एक सगळ्यात म्हणजे सगळ्या गोष्टीत भारी असते, फक्त एक प्रॉब्लेम काय, झटके मारते ना काय मध्ये ते अचानक झटका बसतो. बाहेर वगैरे गेटवर थांबलं ना व्हिडिओ करताना तर थोडंसं लक्ष द्यावं लागतं. बघा स्पीड पुन्हा एकदा बघा आपण. आणि या गाडीमध्ये जसं कोच मी सांगितलेलं आपल्याला की चेअर कार 140 रुपये प्राईस आहे जयपूर ते आग्रा. आणि आपण ज्यात प्रवास करतोय C1 मध्ये म्हणजे AC चेअर कार, याची प्राईस आहे 440 रुपये. आणि एक कोच याच्यामध्ये ना 3rd ACचा पण आहे, त्याची 555 रुपये प्राईस आहे. सव्वा 9 झालेत. आता दौसा म्हणून स्टेशन आहे तिथं पोहोचलो आहे. जंक्शन नाही आहे, हे नॉर्मल स्टेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा आहे दौसा, राजस्थान राज्यातील. तर आता इथं 2च मिनिटाचा स्टॉप आहे आपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यानंतर जे येणार आहे बंदीकुई जंक्शन, ते इथून जवळजवळ 28 किलोमीटर लांब आहे. तर चला आता इथं 2च मिनिटाचा स्टॉप आहे, आतमध्ये जाऊन थांबू. बंदीकुई जंक्शनला पोचलोय आपण. पाहताय रेल्वे स्टेशन. आता इकडं शेल्टर वगैरे कमी आहेत आणि या साईडला ओपन स्पेस आहे, तर मस्त वाटतं या साईडला. 2च मिनिटाचा स्टॉप आहे इथे. आणि मी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा, आता हे स्टेशन माझ्यासाठी पण नवीनच आहे, तर इथून कुठल्या लाईन जातात. सगळ्यात पहिल्यांदा बंदीकुई जयपूर जिथून आपण आलो, त्याच्यानंतर बंदीकुई अलवर डबल लाईन सेक्शन आहे तिकडं जाते ट्रेन. आणि त्याच्यानंतर बंदीकुई भरतपूर सिंगल लाईन सेक्शन आहे. बांदीकुई जंक्शनला आपल्याला टी स्टॉल वगैरे, इकडे समोसे वगैरे खाण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहताय आमचा जो कोच आहे एकदम शेवटला आहे, C1 C2 आणि आपला तो 3rd AC वाला. तर या साईडला समोरून एक ट्रेन आहे, ते आपण पाहताय वाराणसी, अहमदाबाद, लखनौ. LHB रेक्स आहेत. आता ही समोरची लाईन आपण पाहता ही वेगळी झाली आहे आणि हीच लाईन बहुतेक अलवरकर जाणार आहे. असं डबल लाईन सेक्शन दिसतोय हा.
10:08 झालेत. मंडुवा महावा रोड म्हणून रेल्वे स्टेशन आहे आपण पाहताय. रेल्वे स्टेशन किती सुंदर आहे आणि रेल्वे स्टेशनवर माकड बघा, आपण माकड बघा हे बघा इकडे. मला वाटतं काहीतरी भेटेल म्हणून इकडे स्टेशन गाडीच्या जवळ येते. आणि समोर इकडे पर्वत बघा, पर्वताला समोर इथं या साईडला मंदिर आहे. खूप छान दिसतं इकडून या साईडनी. आणि रेल्वे स्टेशन एकदम छोटे आपण बघताय. या साईडला एक प्लॅटफॉर्म आणि इकडे एक 2 प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन आहे. आणि आतापर्यंत आहे ना आपली ट्रेन 156 किलोमीटरचा प्रवास केला आपल्या ट्रेनने आणि आपण 55 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर याच्यानंतर आता अजून 1-2 स्टेशन आहेत ना. याच्यानंतर एक स्टेशन आहे ते 20 किलोमीटर लांब आहे. खेरली आहे बहुतेक. थांबा 1 मिनटं बघतो. हां, खेरली म्हणून रेल्वे स्टेशन आहे. 20 किलोमीटर लांब आहे इथून. अजून एक माकड आलं आहे बघा या साईडला. तर चला आता थोडीशी रेस्ट करूयात. भेटतो थोड्या वेळाने. ऋषि कौन सा स्टेशन है अभी? ऐसे कैसे यार, पता तो होना चाहिए ना इतना ट्रॅव्हल खेरली म्हणून स्टेशन आहे. आता खेरली स्टेशनला आलो आपण पाहताय. आणि खरं तर म्हटलं थोडंसं रेस्ट करावं, पण आता टाइमपास करत बसलो. आता याच्यानंतरचे नेक्स्ट स्टेशन आहे ना, त्यानंतर आता भेटू की नाही सांगू शकत नाही. थोडासा आराम करतो. या साईडला जोधपूर वाराणसी ट्रेन थांबलेली आहे. कर्व बघा काय जबरदस्त दिसतोय. एक नंबर. भरतपूर स्टेशनला पोहोचतोय आता आपण. भरतपूर जंक्शन. भरतपूर जंक्शनला आता आपण पोहोचतोय आणि समोर ही जी लाईन आहे आपण या लाईनने आलोय आणि इकडे आता आग्रा फोर्टकडे चाललोय. आणि दुसरी मेन लाईन आपण या साईडला पाहता ही आहे मुंबई दिल्ली मेन लाईन. तिकडे एक मालगाडी चालली आहे बघा आता समोरूनच. या लाईनला आता आपण कनेक्ट होणार पुढे जाऊन. हा इकडे रूट असाच दिल्लीकडे जातो. भरतपूर जंक्शन. अकरा वाजून 21 मिनिटं झालेत. आता आपण पोहोचलोय भरतपूर जंक्शनला. आणि भरतपूर जंक्शन काय, कारण की इथे 2 लाईन मिक्स होतात. एक आहे ही आपली लाईन चालली आहे आग्राला, आग्रा फोर्ट. आणि दुसरी जी लाईन आहे ती मी आपल्याला दाखवलं आउटरलाच, मुंबई दिल्ली मेन लाईन. ती या साईडला कनेक्ट होते मागच्या साईडनी. तर दोनच मिनिटाचा हॉल्ट इथं सुद्धा. गाडी इंटरसिटी असल्यामुळे 2-2 मिनिटाच्या हॉल्टच आहे इकडं. आता याच्यानंतरचं जे दुसरं स्टेशन असणार आहे ते म्हणजे अचनेरा जंक्शन. ते सुद्धा जंक्शन आहे. आणि इथून 30 किलोमीटर आहे. हा प्लॅटफॉर्म बघा, याची हाईट बघा, खूपच खाली. वयस्कर माणसं असतील तर त्यांना चढायला खूप प्रॉब्लेम होईल इथून. आणि या साईडला आता पुन्हा एकदा आपण पाहू शकता. आपण आता निघलोय भरतपूर जंक्शन पासून आणि मुंबई दिल्ली मेन लाईन पुन्हा एकदा वेगळी झाली या साईडला. किसको नहीं बुलाएगा ना, ठीक है. अचनेरा जंक्शन म्हणून आहे. अचनेरा जंक्शनला आता थांबलोय आपण. आणि 11:30चा टाइम होता. गाडी 15-20 मिनिटं आधीच आली होती, पण अजून इथंच थांबली आहे. काहीतरी सिग्नलचा पुढे सिग्नल नाही आहे किंवा आपल्याला ओव्हरटेक मिळणार आहे की नाही काय माहिती नाही मला, पण 15-20 मिनिटं झाले इथंच आहे. बारा 51 झाल्या. आपण पोहोचलो आग्रा फोर्ट रेल्वे स्टेशन. आपण पाहताय या साईडला हा होता आपला कोच. आता जायचंय बाहेर. स्टेशनच्या बाहेर आलोय आपण. बघताय आग्रा फोर्ट रेल्वे स्टेशन. रिक्षाची एवढी गर्दी आहे इकडे या साईडला. आणि शेजारीचे आग्रा फोर्ट. आता इथून रिक्षा केलाय. आम्हाला जायचंय आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनला. तर जसं मी आपल्याला सांगितलं रिक्षा घेतली 150 रुपयाला. आता चाललोय आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशन. इथून आहे 2.5 किलोमीटर. 2.5 नाही 4.5 किलोमीटर. 4.5 किलोमीटर. इथं गर्दी एवढी झाली आहे. रस्ता मोकळाच आहे, फक्त स्टेशनमुळे गर्दी झाली, कारण की गाडी आली त्यामुळे गर्दी झाली. या साईडला
आपण फोर्ट बघताय, आग्रा फोर्ट. आता इकडे यायला भेटेल का नाही माहित नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आता बॅगसाठी ही बॅग 2 आम्ही रिक्षा केल्या होत्या. तर आता 150 रुपये प्रत्येकी रिक्षाचे झालेत, म्हणजे 300 रुपये आम्हाला खर्च आला. आता इथून लॉकर रूममध्ये जायचं, लॉकर रूममध्ये बॅग सबमिट करायचे आणि मग इथून परत जायचं आपल्याला ताजमहलला. आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनमध्ये आता आलो आहे आणि समोर आपण पाहता हे आहे क्लॉक रूम. इथेच आता सगळ्या बॅग्स वगैरे ठेवल्यात आणि फायनली आपण एवढी गर्दी आहे ना काय सांगू तुम्हाला. इथं आज रविवारचा दिवस आहे. आता समोर आपण पाहताय आपल्याला दिसतोय ताजमहल. तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ, आजचा जो व्हिडिओ आपण जयपूर ते आग्रा फोर्ट आपण ट्रेन जर्नी केली, अजमेर आग्रा फोर्ट सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये, आपल्याला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.